मग IPL वर 11:30 वाजता माहिती हल्ली अनेक सामाजिक विषय सिनेमांमधून आणि नाटकांमधनं हाताळले जातात. बोनी नंबर 807 या मराठी नाटकामधून 2005 मध्ये 26 जुलैला झालेला पाऊस आणि 2006 मध्ये झालेले बॉम्बस्फोट या सगळ्याची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. आजपर्यंत या मुंबईनं अनेक संकटांना धीरानं तोंड दिलं. काहीही घडलं तरी मुंबई आणि मुंबईचे लोक थांबले नाही. अनेक कुटुंब या मुंबईच्या पोटात राहतात आणि त्याच मुंबईतल्या एका कुटुंबाची ही गोष्ट. चौघांचं छोटं आयुष्य आणि त्यांच्या आयुष्यात येणारे खडतर प्रसंग नाटकात साकारण्यात आले. अकराईचा बॉम्बस्फोट मी जवळून बघितलेला आहे आणि आता बेसिकली इंटेन्शन एवढंच आहे की आम्ही आर्टिस्ट लोक आम्हाला याच मीडियातून काहीतरी करता येतं. बाकी आम्ही पर्सनली काही करू शकत नाही. याची मी एकांकिका केली होती जिला मला 55 अवॉर्ड मिळाले त्या वर्षात आणि आता ते महेश नेने यांच्या मदतीनं मी प्रोफेशनलला आणतोय. छोट्या बिट्टूचे 26 जुलै 2005 ला झालेल्या मुसळधार पावसात बाबा जातात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते. बिट्टूची आई मनीषा या सगळ्यातून सावरत पुन्हा धिटाने उभी राहते. आता सामान्य माणसावरती काय अडचणी येत आहेत, आपलं सरकार म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, याच्यामुळे काही कुठल्या अडचणींना सामान्य माणूस तोंड देतोय, हे सगळं नाटकामध्ये पूर्णपणे आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, प्रत्येक माणूस इथून निघताना थोडा तरी विचार करेलच की या नाटकातून आपल्याला काय मिळालं, आपण पुढे काय करायला पाहिजे. आणि यात माझी आईची भूमिका आहे, लहान मुलीची आई आहे मी, तर जास्त करून सगळा इमोशनलच भाग माझ्यावरती डिरेक्ट झालेला आहे, पण नाटक करताना मजा आली. कामाला गेलेली आई आज वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी गिफ्ट देणार आणि आजचा दिवस आनंदात जाणार. हे सगळं असतानाच एका प्रसंगानं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आणि सगळं व्यवस्थित सुरू असतानाच 2006 ला ट्रेनमध्ये होणाऱ्या बॉम्बस्फोटात मनीषाला आपले दोन्ही हात गमवावे लागतात. या संकटाच्या काळात पोलीस यंत्रणा आणि प्रसार माध्यमांनी कशी बाजू सांभाळली अथवा या यंत्रणा कशा कुचकामी ठरल्या हे चपखलपणे नाटकात मांडण्यात आलंय. जसं सरकार नेहमी आवाहन करत असतं की एखादी पिशवी तुम्हाला आजूबाजूला कुठे पडलेली दिसली तर तुम्ही लगेच बघा, अलर्ट व्हा, काय त्या पिशवीत किंवा आम्हाला इन्फॉर्म करा, असं पोलीस पण वारंवार सांगत असतात. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य आहे की आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे या सगळ्याच्या पाठीशी. आणि हे जर सगळे नागरिक जागरूक होऊन एकत्र येऊन या गोष्टींवर जर लक्ष ठेवलं तर मला वाटतं या कारवाया ज्या होत आहेत किंबहुना करण्याचा प्रयत्न होतोय याच्यावर नक्की कुठेतरी आळा बसेल असा माझा विश्वास आहे. आणि हाच विषय घेऊन मला वाटतं आमचे महेश नेने आज लोकांसमोर येत आहेत. अतिशय चांगला विषय आहे, गंभीर असला तरी तितकाच तो महत्वाचा आहे असं मला वाटतं. हे तर नाटकातलं कुटुंब आहे, पण अशी अनेक कुटुंब या दोन्ही घटनांमुळे होत्याची नव्हती झाली. हेच या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न विगुंडरा प्रतिष्ठाननं पहिल्यांदाच बोगी नंबर 807 मधून केला आहे. पल्लवी वाणीसह माधुरी निकुंभ, IPN लोकमत, मुंबई. शो टाइम मध्ये आज इतकंच.